सरकारी नोकरीचं स्वप्न दाखवून काही लोक लाखो रुपये गिळतात, पण प्रश्न एवढाच आहे, आपण एवढे गाफील का होतो? फसवणुकीचं शिकार होण्याऐवजी आपल्याला शहाणं बनायचं नाही का? सध्या एका बातमीत असं समोर आलं की 2 तरुणांना सरकारी नोकरीचं आमिष दाखवून 28 लाख रुपयांनी फसवण्यात आलं. मुलं आणि त्यांच्या पालकांनी स्वतःच्या आयुष्याचे पैसे लावले, पण त्यांना नोकरी मिळाली नाही. मिळाली ती फक्त फसवणूक. पॉईंट हाच आहे मित्रांनो, आपण सरकारी नोकरी म्हणजे भविष्याचं उत्तर समजतो, पण प्रत्येक गोष्ट शॉर्टकटनं मिळेल असं नसते. या प्रकरणात एकाच व्यक्तीनं अनेकांची फसवणूक केली आणि गंमत म्हणजे त्यामध्ये एक क्रीडा अधिकारीसुद्धा सामील होता. म्हणजे आपल्याला वाटतं की अधिकारी, पोलीस, शिक्षणवाले हे सगळं पारदर्शक असेल, पण प्रत्येक ठिकाणी शार्प माणसं आणि फ्रॉड माणसं असतातच. पॉईंट हाच आहे मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवायचा नसतो. पुरावा, शंका आणि माहिती असलीच पाहिजे. हेच प्रसंग आपल्याला शिकवतात की आपली मेहनत, आपले पैसे आणि आपलं स्वप्न हे आपण कोणालाही फुकट द्यायचं नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी तयार असाल तर योग्यता मिळवा, मेहनत करा, पण शॉर्टकटच्या जाळ्यात पडू नका. पॉईंट हाच आहे मित्रांनो, यश मिळवायचं असेल तर फसवणुकीपेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा. सरकारी नोकरी ही एकमेव यशाची वाट नाही. आजच्या काळात तुम्ही स्किल शिका, डिजिटल व्हा, बिझनेस करा, नवनवीन क्षेत्रात जा आणि स्वतःचं यश घडवा. फसवणुकीपासून दूर राहा आणि शहाणे बना, कारण जगात सर्वात मोठा इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमचं स्वतःचं ज्ञान आणि आत्मविश्वास आहे.